सुदानची राजधानी खार्टूममध्ये ओमदुर्मन शहरातल्या बाजारपेठेत काल नीम लष्करी शीघ्र कृती दलानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात 54 नागरिक ठार झाले तर 150हून अधिक जखमी झाल्याचं वृत्त आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार शीघ्र कृती दलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या परिसरातून हा हल्ला झाला, तसंच त्या ड्रोनचाही वापर करण्यात आलाय। सोमालियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या तळांवर अमेरिकेच्या लष्करानं काल रात्री हवाई हल्ले केले। आयसिसचे म्होरके त्यात मारले गेल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतरची अमेरिकेची ही पहिलीच कारवाई आहे। यात कोणताही सर्वसामान्य नागरिक मृत्युमुखी पडला नसल्याचा दावा अमेरिकेच्या संरक्षण विभागाने केलाय। पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी शनिवारी 1 फेब्रुवारीला निवृत्त मेजर जनरल इयाल झमीर यांची इस्रायलच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्ती केली आहे। माजी लष्कर प्रमुख हर्जी हालेवी यांनी 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ला रोखण्यात अपयशी ठरल्याने पदाचा राजीनामा दिला होता। त्यांच्या राजीनाम्यानंतर घोषणा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने अधिकृत निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे। अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी वीकेंडलाही काम करणे ही एक सुपर पॉवर आहे असा दावा केला। मस्क यांच्या या दाव्यानंतर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वर्क लाईफ बॅलन्सची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी L&Tच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम करावे असे म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला होता। आता मस्क यांच्या विधानाने याची पुन्हा चर्चा होते। नुकत्याच कॅनडातून येणाऱ्या सर्व वस्तूंवर 25% शुल्क आकारण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे। आता अमेरिकेला सडेतोड उत्तर कॅनडातून देण्यात आल्याचे बघायला मिळतंय। अमेरिकेच्या घोषणेनंतर आता कॅनडाकडूनही कठोर पावले उचलण्यात आली आहेत। कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मोठी घोषणा केली आहे। कॅनडाने 4 फेब्रुवारी 2025 पासून अमेरिकन आयातीवरील $155 अब्ज वर 25% शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतलाय। चीनचे डीपसीक या AI स्टार्टअपने नवीन AI मॉडेल लॉन्च करून जगभरात खळबळ उडवली आहे। या मॉडेलने कमी खर्चात उच्च दर्जाचा परफॉर्मन्स देत अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांना अडचणीत आणले। अमेरिकन संसदेने चीनच्या AI चॅटबॉट डीपसीकच्या वापरावर बंदी घातली आहे। मीडिया रिपोर्टनुसार संसदेतील सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकृत फोन, लॅपटॉप आणि टॅबलेटवर डीपसीक इन्स्टॉल करण्यास मनाई केली आहे। छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात आज संरक्षण दलाशी झालेल्या चकमकीत 8 माओवादी ठार झाले। या माओवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आलाय। गंगलूर भागात माओवादी लपले असल्याची माहिती मिळताच जिल्हा राखीव दल, विशेष कृती दल, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि कोब्रा बटालियनच्या संयुक्त दलानं ही माओवादी विरोधी मोहीम राबवली। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल 1 किलो 649 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले। त्याचं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतलं मूल्य अंदाजे 16,49,00,000 रुपये इतकं आहे। पॅरिस मार्गे मुंबईला आलेल्या प्रवाशाकडून पांढऱ्या रंगाच्या 170 कॅप्सूल जप्त करण्यात आल्या। राज्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती विकसित करता यावी यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। अमेरिकेत विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत किमान 28 जणांचा मृत्यू झालाय। अमेरिकन एअरलाइन्सचं हे विमान रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळाकडे येत असताना हवेतच त्याची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली। या विमानात 60 प्रवासी आणि 4 कर्मचारी तर हेलिकॉप्टरमध्ये 3 सैनिक होते। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मुंबईत आयोजित कार्यक्रमात 2023-24 हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला। या पुरस्कार सोहळ्यात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरला BCCIच्या वार्षिक नमन पुरस्कारमध्ये कर्नल CK नायडू जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। याशिवाय जसप्रीत बुमराहसह स्मृती मानधना या दोघांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही विशेष सन्मान देण्यात आलाय। मुंबई महापालिकेच्या सन 2025-26चा आगामी अर्थसंकल्प येत्या मंगळवारी 4 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केला जाणार आहे। महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. भूषण गगराणी हे सन 2025-26चा अर्थसंकल्प मांडणार असून या अर्थसंकल्पांवर आयुक्तांनी शेवटचा हात फिरवण्यास सुरुवात केली आहे।
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिले. त्यांनी आपल्या पत्रात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात आप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणात निवडणूक आयोगाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी देखील केली आहे. नाशिक गुजरात महामार्गावर गुजरातमधील सापुतारा येथे एक खासगी बस 200 फूट खोल दरीत कोसळून भयानक अपघात झालाय. या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण गंभीर जखमी झाले. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. भारतीय 19 वर्षाखालील संघ पुन्हा एकदा विश्वविजेता ठरलाय. अंडर 19 T20 विश्वचषक 2025 मध्ये अजिंक्य राहिलेल्या भारताच्या महिला संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिका संघाचा 9 विकेट्सने पराभव करत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. सानिका चाळकेचा विजयी चौकार आणि भारताने सलग दुसऱ्यांदा हे जेतेपद आपल्या नावे केलंय. भारताच्या या अंतिम फेरीतील विजयात भारताच्या फिरकी त्रिकुटाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.